राजकारणामध्ये आतापर्यंत पती पत्नी वडील मुलगा यांनी राजकारण गाजवलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडीनं आता विधिमंडळामध्ये नात्यांचं अनोखं समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सासरे आणि जावई दोन सभागृहांची सूत्र हाती घेणार आहेत। आता सासरे आणि जावयांच्या या नात्यावर झालेल्या कोट्यांवर एक स्पेशल रिपोर्ट बघूया। विधिमंडळाच्या नव्या मांडणीत नवी नाती गोती। विधान परिषदेचे सभापती सासरे, जावई विधानसभा अध्यक्ष विरोधकांचे जावई। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। राहुल नार्वेकरांच्या निवडीनं अनेक विक्रम झाले। राहुल नार्वेकरांच्या निवडीनं नात्यागोत्याचं एक वेगळं गणित देखील समोर आले। विधिमंडळाची दोन्ही सभागृह चालवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या रामराजे निंबाळकर आणि राहुल नार्वेकर यांच्यात सासरे आणि जावयाचं नातं आहे। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जावई आहेत। नार्वेकरांच्या निवडीचे पडसाद विधिमंडळात उमटले। निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासऱ्याच्या कुंडलीत जावई असतात असा मिश्किल टोला लगावला। हा देखील एक योगायोगच असेल की वरच्या सभागृहातले सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावयाचं आहे। तसं पण पु ल देशपांडे असं म्हणतात की जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे। आणि त्या जावयाचा उल्लेख असा करतात की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशमग्रह आहे। पण असं नाहीये, त्यांचं प्रेम आहे सासऱ्यांवर, तुम्ही काळजी करू नका। आता विरोधी बाकांवर बसलेले अजित पवार या सगळ्यावर गप्प बसणार असं होणार नाही। नार्वेकर जावयांचे लाड पुरवले, आता त्यांनी सासरच्या मंडळीकडे लक्ष द्यावं असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला। राहुल नार्वेकर साहेब कुठल्याही पक्षामध्ये गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या इतके जवळ जातात, म्हणजे आदित्य ठाकरेंना त्यांनी एकदम आपलंसं करून टाकलं, नंतर आमच्यात आल्यावर मला आपलंसं करून टाकलं, आता तिकडे गेल्यावर देवेंद्रजींना आपलंसं करून टाकलं। हायगाय कुठली ठेवली नाही। आता शिंदे साहेब तुम्हाला आपलंसं करून घ्या, नाही तर काही खरं नाही तुमचं मग। कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर जावयांना प्रेमळपणानं दमच भरला। आपण जावई आहात आमचे, आणि आमचे खास करून आमचे जावई आहात, आणि त्यामुळं आमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन आपला चांगला असेल याची मला खात्री आहे। नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला आम्ही कळवू आज यांनी काय काय केलं ते, आणि मग आपल्याला संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू। सर्व सदस्य ज्या वेळेला भाषण करत होते, अभिनंदन करत होते, माझ्या मते ते अभिनंदनच होतं। आणि सन्मान्य अजितदादांनी किंवा जयंत पाटील साहेबांनी, आदित्यजींनी उल्लेख केला, माझ्यावर जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची पण जबाबदारी आहे। पण मला वाटतं त्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे की तुम्ही जावयांची काळजी घेणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे तुमच्याकडनं योग्य सहकार्य मिळेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। गेली 4 वर्ष विधिमंडळात राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद पाहायला मिळाले, पण टोकाच्या मतभेदानंतरही नात्यांचा हा गोडवा अजूनही कायम आहे हे या निमित्तानं अधोरेखित झाले। उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहामध्ये अनेक किस्से घडले। कुणी मतमोजणी करताना अडखळलं, तर कुणी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या। पण या सगळ्यामध्ये आता चर्चा आहे ती कानगोष्टींची। महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या बंडाबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपचा हात का धरला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना वाटलं होतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री बनतील आणि एकनाथ शिंदेला काय भेटणार आहे, परंतु मला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाने सन्मान केला, लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. पण यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र एकदा सांगायला हवं होतं असं म्हणत शिंदेंसह भाजपलाही चिमटे काढले. अजित पवारांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपलाही टोले लगावले. परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे. कशामुळे घडलं, काय घडलं, खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या, 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं. काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना. आता अजित पवारांनी कानात सांगण्याचा विषय काढल्यानंतर विरोधकांमधून सत्ताधारी बनलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तरी कसे शांत बसणार. मुनगंटीवारांनी अजित पवारांना उत्तर देत त्यांनाच कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यांची चूक झाली, पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही या अगोदर सांगितलं होतं, पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे. जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे. अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये टोलेबाजी सुरू असतानाच शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनीही या कान गोष्टींमध्ये भाग घेतला. आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवारांना भाजप शिवसेनेच्या जुन्या कानमंत्राची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. सुधीर भाऊ, मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं, आज खरं तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती. असो, आणि आज कदाचित पलटी पण झाली असती परिस्थिती. एकंदरीतच एकनाथ शिंदेंना त्यांच्या बंडाचं योग्य असं फळही मिळालं. शिंदेंच्या बंडानंतर सर्वत्र ते उपमुख्यमंत्री होणार अशीच चर्चा होती. त्यावेळीही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती दिलेली. पण आता शिंदेंनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पद मिळवलंय आणि शिंदे फडणवीसांच्या नव्या युतीनं महाविकास आघाडी सरकारला पाय उतार व्हावं लागलंय. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीचा कानमंत्राचा काहीच उपयोग होणार नाही एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.